Today's play activity is picture word matching, which comes under the category of cognitive development of preschool students. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to associate picture with words and to recognize the letters of alphabets and their sounds and to stimulate thinking. For this we need a large group of students, and material required is picture cards, word cards, letter cards to match each picture. How we have to play this activity? Make children sit in a semicircle or circle, shuffle the picture card and word cards, place about 6 cards on the floor in front of the children, call out a child to come and pick one picture and match it with its word card and place them together. The rest of the children have to check if it is correct. In this manner, give a chance to each child. After 6 children have completed, the card could be reshuffled or more cards could be added. Give all the children a chance to match. Here one variation is possible. The same game can be played with the words and beginning letters. For example, one card has a bat and the other card with B. पिक्चर वर्ड मॅचिंग ही एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांची आकलन क्षमता वाढते. ह्यामध्ये मुलांना आपण वेगवेगळे पिक्चर कार्ड्स द्यायचे आहे, वर्ड कार्ड्स द्यायचे आहे आणि लेटर कार्ड्स द्यायचे आहे. आपण हे कार्ड्स बनवूही शकतो किंवा रेडीमेडही असलेले वापरू शकतो. म्हणजे काही कार्ड्स आपल्याला असे हवेत की ज्याच्यावर नुसतं लेटर्स लिहिलेले आहे, अल्फाबेट्स जसे A to Z असेल त्यापैकी काही असेल, किंवा आपल्याला इथे जर मराठी शिकवायचं असेल तर आपण मराठी, हिंदी ह्यामधले स्वर व्यंजनांचे सुद्धा लेटर कार्ड्स घेऊ शकतो आणि त्याला मॅच होणारे पिक्चर्स त्यांचे एक वेगळे कार्ड्स आपल्याला घ्यायचे आहे. आणि काही वर्ड्स असेल तर त्या वर्ड्सचे जसे A for ॲपल आणि मग आपण ए लिहिलेलं असणारे कार्ड्स हवे आणि ॲपल ॲपलचं चित्र असणारे कार्ड्स हवेत किंवा ॲपल हा शब्द लिहिलेला असे हे कार्ड्स हवे. ह्यामध्ये आपण आपल्या सोयीनुसार व्हेरिएशन करू शकतो. आपल्याला जीही गोष्ट मुलांना शिकवायची असेल त्याच्याशी रिलेटेड आपण कार्ड्स बनवून हा गेम खेळू शकतो. ह्यामध्ये आपल्याला मुलांना सर्कलमध्ये बसवायचं आहे आणि सगळे हे जे कार्ड्स असतील आपल्याकडे 5-6 कार्ड्स आपण घ्यायचे, ते शफल करायचे आणि ते फ्लोअरवर किंवा आपण टेबलवर ठेवू शकतो. आणि मग 1 बाय 1 एक मुलाला बोलवायचं आहे आणि त्याला ते मॅचिंग करायला सांगायचं आहे. म्हणजे अल्फाबेट असेल, एखादा ए असेल तर ए सोबत ॲपलचं जर चित्र ठेवलं असेल तर A for ॲपल हे मॅचिंग करून एकत्र ठेवायचं आहे. किंवा ॲपल हे वर्ड लिहिलेलं असेल, शब्द लिहिलेला असेल तर त्या शब्दासोबत मॅच करायचं आहे किंवा पिक्चरसोबत मॅच करायचं आहे. आपण हे असं करू शकतो. परत आपण मॅथ्सचं जर शिकवत असेल तर ह्यामध्ये मॅथ्सचे नंबर्स आणि सोबत असणारे त्यांच्याशी रिलेटेड पिक्चर कार्ड्स, जसे 3 लिहिलेला नंबर असेल एका बाजूने आणि मग त्याच्याशी रिलेटेडच मुलाने शोधायचं आहे की 3 फ्लावर्स कुठे आहे किंवा 3 बॉल्स कुठे आहे. जेही चित्र आपल्याकडे अवेलेबल असतील त्यानुसार हा गेम खेळायचा आहे. अगदी सिम्पल गेम आहे आणि मुलांना मजा येते त्यामुळे, आणि सहज घरी पण खेळू शकतो आणि शाळेतही ही ॲक्टिव्हिटी व्हायला हवी जेणेकरून ह्यांचं आकलन क्षमता वाढेल.